नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर. अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही कोशिंबीर आहे आणि एकदम चवदार. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी कांदा एक घेतला, टोमॅटो आणि एक काकडी घेतली आहे. आता कोशिंबीरीमध्ये मी काय काय ॲड करणार आहे ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच. तर इथं मी काकडी आहे तर तिची साल काढून घेतली आहे आणि दही जर आंबट असेल तर कोशिंबीरसुद्धा आंबटच होती. तर त्यासाठी दही फ्रेश ताजं दही पाहिजे आणि आंबट नको आहे दही, तर चवदार चांगली चविष्ट कोशिंबीर बनते. आणि तर कोशिंबीर बनवण्यासाठी आहे ना एकदम बारीक कट करून सर्व जे आहे तर ते बारीक कट करून घ्यायचं. तर इथं टोमॅटोचं जे बिया आहेत ना तर बियासुद्धा काढून टाकायच्या आणि ते टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर कांदासुद्धा आहे तो बारीक कट करून घेतला आहे. उन्हाळ्यामध्ये आहे ना जेवणामध्ये एक टाईम का होईना पण कोशिंबीर तर पाहिजेच आणि थंडगार असे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि कोणी कोशिंबीरीला फोडणी देतं तर कोणी तशीच बनवतं, म्हणजे की दही आणि हे सगळं एकत्र करून फक्त ठेवतं. तर काही जण आहेत ते जिरे मोहरी आणि कढीपत्ता असेल तर ते फोडणी देतं, तर तशीही चांगली लागते आणि जिरे मोहरीची फोडणी दिलेली तशीही चांगली लागते. इथं मी कांदा वगैरे कट करून ठेवला. त्याच्यानंतर इथं मी जिरे घेतलेत, जिरे मोहरी, त्याच्यानंतर मीठ घेतलं आणि हिंग घेतलं, मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कोणी मिरची टाकतं तर कोणी टाकत पण नाही. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आणि हे बारीक कट करून घेतलेलं आहे ते सर्व मी आता काढून घेणार आहे एका बाउलमध्ये. आणि हे मी जे सगळं आहे ना तर ते मिक्स करून पहिल्यांदा घेणार आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी दही मिक्स करणार आहे. आणि दही मी एक वाटी घेतली, म्हणजे एक छोटी वाटी जी आहे तर ती वाटी घेतली, तर माझं तेवढ्यामध्ये बस झालं. आणि कमी पडलंच दही तर मी परत थोडं अजून घेणार आहे. तर इथं थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि थोडीशी साखरसुद्धा टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. तर मी थोड्या वेळानंतर साखर टाकणार आहे दही मिक्स केल्यानंतर. तर इथं मी दही आहे ते फेटून घेतलं चांगलं. तर दही फेटूनच घ्यायचं, गटऱ्या अशा राहिल्या नाही पाहिजे दह्यामध्ये. आणि इथं मी हे दही टाकून आणि थोडंसं दही याच्यामध्ये मी ॲड केलं आहे कारण थोडं कमी वाटलं मला दही त्यामुळं. आणि मग मी हे सगळं कोथिंबीर वगैरे कट केली होती ना तर ती कोथिंबीर टाकून दिली. जरी तिखट नको असेल ना कोशिंबीर तरी हिरव्या मिरच्या नाही टाकले तरीसुद्धा चालतं, फक्त जिरे मोहरीची फोडणी द्यायची. आणि थोडंसं मी इथं साखर टाकली आहे आणि हिंग आहे ते मी फोडणीमध्ये टाकणार आहे. तर इथे मी साखर टाकून थोडं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर माझ्याकडं तडक्याचं भांडं नव्हतं तर त्यामुळे मी इथं पातेलं आहे त्यामध्येच मी फोडणी केली आणि त्याच्यामध्ये सगळं जे आहे जिरे मोहरी हिंग आणि मिरच्या आहे त्या टाकून दिला. कढीपत्ता माझ्याकडं नव्हता त्यामुळे मी तो नाही टाकला आणि इथं फोडणी टाकल्याच्यानंतर लगेचच मिक्स करून घ्यायचं. आपली 5च मिनिटात होणारी कोशिंबीर तयार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.